नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, नुकतंच ICAIने सांगितलं आहे की जे कन्व्हर्जन ऑटो कन्व्हर्जन होणार होतं ते आता ऑटो कन्व्हर्जन होणार नाही. त्यामुळे आपल्याला मॅन्युअली कन्व्हर्जन करावं लागेल. मग मित्रांनो, मॅन्युअली कन्व्हर्जन कसं करायचं हेच आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला जर कन्व्हर्जन करायचं असेल तर सिम्पली आपल्याला SSP पोर्टलवर लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपले स्टुडंट फंक्शन, आर्टिकल फंक्शन आणि एक्झाम फंक्शन असे 3 टॅब दिसून येतील. मग आपल्याला स्टुडंट फंक्शनमध्ये बघायचं आहे की तिथे आपल्याला दिसेल की अप्लाय फॉर कन्व्हर्जन ओल्ड टू न्यू कोर्स. पण आता मी अगोदरच सुरुवात केलेली होती फॉर्म भरायला, त्याच्यामुळे माझ्या इथे स्टुडंट फंक्शन्समध्ये दिसणार नाही. तर इथे खाली दिसेल बघा, युअर कन्व्हर्जन रिक्वेस्ट ऑलरेडी इन पेंडिंग स्टेटस, काइंडली चेक द स्टेटस फॉर सेम ऑन सबमिटेड पेंडिंग ॲप्लिकेशन टॅब ऑन डॅशबोर्ड. मग याच्यासाठी आपल्याला ते ॲप्लिकेशन कंटिन्यू करायचं आहे, म्हणून आपण जायचं स्टुडंट फंक्शनमध्ये. स्टुडंट फंक्शनमध्ये गेल्यानंतर बघा लेफ्ट साईडला काही ऑप्शन दिलेले आहेत. मग सगळ्यात शेवटी बघा सबमिटेड पेंडिंग ॲप्लिकेशन्स, त्यावर क्लिक केलं. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा 2 नंबरला आहे कन्व्हर्जन ॲप्लिकेशन. मग कन्व्हर्जन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा हे आय बटन आहे, त्यावर क्लिक करायचं आणि आपल्यासमोर फॉर्म ओपन झालेला दिसेल. अशा पद्धतीने आपल्यासमोर फॉर्म ओपन झालेला दिसेल. आपली पर्सनल डिटेल सगळी ही ऑटो फिल आलेली दिसेल. आपल्याला फक्त चेक करून घ्यायचं आहे सगळं बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आणि आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. सगळी माहिती आपण चेक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला पुढे टॅब येईल कन्व्हर्जन डिटेल्स. मग कन्व्हर्जन डिटेल्स आपल्याला भरायचे आहे. ओल्ड कोर्स कोणता होता, न्यू इंट होता. आणि आपल्याला ॲप्लिकेशन फॉर कन्व्हर्जन फॉर्म कोणता करायचा आहे, इंटरमिडिएटचं करायचं आहे, डायरेक्ट एंट्री थ्रूचं. आणि आपण न्यू कोर्समध्ये गेलो, कोइंट 2-3 याच्यामध्ये गेलो आणि प्रिव्हियस कोर्स डिटेल्स आपण इथे भरलेली आहे. डेट ऑफ रजिस्ट्रेशन इन प्रिव्हियस कोर्स, मागच्या कोर्सचं रजिस्ट्रेशन डेट आपण इथे टाकलेली आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स, इथे आपल्याला ग्रॅज्युएशन डिटेल्स टाकायचे आहे. मग या प्लस बटनवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपली इन्फॉर्मेशन भरायची. डिग्री नेम, बोर्ड, इयर ऑफ पासिंग, मार्क्स ऑब्टेन, मॅक्झिमम मार्क्स आणि इथे आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. मग मी इथे सर्टिफिकेट अपलोड करतो. मित्रांनो बघा, अशा प्रकारे BComचं सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल आणि त्यानंतर त्याला क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर खाली आपलं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते आपण इथे त्याची पण इथे इन्फॉर्मेशन फिल करायची. मग मी इथे प्लसवर क्लिक केलं. त्यानंतर डिग्री नेम, इथे आपण डिग्री नेम टाकायचं. मग मी इथे टाकतो MCom. त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि इथे बोर्ड पण टाकायचं. आपल्याला इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे. इथे आपल्याला मॅक्झिमम मार्क टाकायचे आहेत आणि इकडे आपल्याला मार्क्स ऑब्टेन टाकायचे आहेत. सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर आपल्याला इथे परत सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. बघा, हे सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर इथे सिम्पली क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर खाली आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्रेनिंग ITT अँड ओरिएंटेशन प्रोग्राम डिटेल्स आपल्याला दिसेल. मग ही बघा, ही ऑटो फिल केलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर खाली आर्टिकल ऑडिट ट्रेनिंग ही आपल्याला ऑटो भरलेली दिसून येईल. मग त्यानंतर आपल्याला सिम्पली सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस दिसेल की डेटा सेव्ड सक्सेसफुली आणि आपल्याला इथे आपला फोटो, आपली सिग्नेचर आणि आपलं प्रिव्हियस कोर्स मार्कशीट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इथे पेमेंट डिटेल्स दिसेल. मग आपल्याला काही रिक्वायर्ड लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहे. मग पहिला आहे अपलोड द फोटो, त्यानंतर सिग्नेचर आणि मार्कशीट आपल्याला इथे हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मग आपण पहिलं इथे फोटो अपलोड करू. इथे फोटो अपलोड केला. युअर फोटो इज अपलोडेड सक्सेसफुली. त्यानंतर आपल्याला अपलोड करायचं आहे अपलोड द सिग्नेचर अपलोड करायचे आहे. मग इथे ब्राउज करायचं आणि सिग्नेचर आपली अपलोड करायची. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपण इथे आपलं प्रिव्हियस कोर्स मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे अपलोड केलं. मित्रांनो, हे जे रिक्वायर्ड लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहे, फोटो, सिग्नेचर आणि मार्कशीट, हे सगळं आपल्याला JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर मग फीज सबमिशन डिटेल्स, आपल्याला इथे कन्व्हर्जनसाठी कोणतीही फी लागणार नाही, त्यामुळे इथे 0 आलेला आहे आणि आपल्याला इथे OTP जनरेट करायचा आहे. म्हणून इथे जनरेट OTP जनरेट करण्यासाठी आपल्याला पहिले इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि कॅप्चा इथे आपण सबमिट करूया.
सबमिट केल्यानंतर आपला जो OTP आहे तो आपल्या रजिस्टर मोबाईलवर जाईल आणि तो आपल्याला इथे टाकायचा आहे। मग मी आता इथे OTP टाकून घेतो आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला इथे व्हॅलिडेट OTP करायचा आहे। बघा, OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू सबमिट युअर फॉर्म नाऊ, आणि आपल्याला इथे येस सबमिट नाऊ असं म्हणायचं आहे। त्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द डेटा आणि येस म्हणायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्यासमोर असा फॉर्म भरलेला दिसून येईल। प्लीज वेट फॉर 7 days फॉर ICAI टू टेकन ॲक्शन, प्लीज डू नॉट रेज अ तिकीट बिफोर दिस। आपल्याला 7 दिवसापर्यंत ICAI काय ॲक्शन घेते त्याचा आपल्याला वेट करायचं आहे। तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं तिकीट रेज करायचं नाही आहे। 7 दिवसात आपला ॲप्लिकेशन अप्रूव्ह होऊन जाईल। बघा, अशा पद्धतीने आपला फॉर्म भरलेला दिसून येईल तुम्हाला। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।